नमस्कार मित्रांनो, लेडीज प्रेग्नंट न राहण्याचे काय कॉजेस असतात, कारणे असतात. नंबर ऑफ कॉजेस, भरपूर असे कॉजेस असतात. त्यापैकी पहिलं मेन कॉज, त्या लेडीजला थायरॉईडचा प्रॉब्लेम असतो. TSH म्हणजे की थायरॉईड म्हणजे थायरॉईड ग्लँड असते आणि ती हार्मोन सिक्रेट करत असते. मग ती कमी जास्त सिक्रेशन करते. यामुळे सुद्धा प्रेग्नंट राहू शकत नाही. नेक्स्ट, एंडोमेट्रायसिस. एंडोमेट्रियम ही एक सेल आहे, ते युटेरसवर याची वाढ होते आणि ह्या स्थितीला गर्भाशयावर वाढ होते. ह्या स्थितीलाच एंडोमेट्रायसिस असं म्हणतात. हा एक फिमेलचा प्रॉब्लेम आहे. यामुळे सुद्धा प्रेग्नंट राहू शकत नाही. हे एक मेन कॉज आहे. ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होत असतं, म्हणजे स्पर्म शुक्राणू एक्स फिमेलच्या एक्सपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे इथं फर्टिलायझेशन होत नाही, कारण फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असते. हे एक मेन कॉज आहे. ऑल्सो डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी. नंतर इम्बॅलेन्स प्रोजेस्टेरॉन हार्मोन, हे पण एक मेन कॉज आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. यामध्ये काय होतं, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, एग्स बनत नाहीत. एग्स नाही बनल्यानंतर प्रेग्नंट राहू शकणार नाही. नंतर मेलचे काही प्रॉब्लेम्स असतात. स्पर्म काउंट, स्पर्म क्वालिटी व्यवस्थित नसते. ऑल्सो लेडीज टाईट कपडे वापरतात आणि सेक्स केल्यानंतर, इंटरकोर्स केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट वजायला असं म्हणतात, त्याला पाण्याने साफ. हे पण एक त्याचं कारण आहे. टेन्शन, अत्याधिक ताणतणाव, यामुळे सुद्धा प्रेग्नंट राहण्याला अडथळा होतो. तर मित्रांनो, असे कॉजेस असतात जे की लेडीज प्रेग्नंट राहू शकत नाही. थँक्यू व्हेरी मच.